नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. आज आपण डिस्कस करणार आहोत राजा शिवाजी या चित्रपटाच्या टीझरबद्दल. ओके, टीझर या चित्रपटाचा आता यूट्यूबवरती आला आहे, पण मी धुरंधर 2 बघताना ह्याचा टीझर थिएटरवर बघितला होता. आणि जेव्हा थिएटरवर बघता तुम्हाला खूप गोष्टी अशा बारकाईने बघायला भेटतात. सो थिएटरमध्ये बघताना माझा एक्सपिरियन्स कसा होता आणि मला काय काय दिसलं तिथे ते आपण डिस्कस करूया आता या व्हिडिओमध्ये. सो टीझर बघताना मला कुठे ना कुठे असं VFX मध्ये खूप कमी दिसत होती, त्रुटी दिसत होती. म्हणजे VFX खूप लॅकिंग वाटत होतं. म्हणजे हा असू शकतं की आता टीझर आहे, May 1 मूवी रिलीज होणार आहे, तर तोपर्यंत चित्रपटात काम चालू असेल, अजून करतील चांगलं काम, VFX अजून स्मूथ करतील, अजून शॅडोज टाकवतील, अजून सिमलेस करतील असं मला वाटतं. तोपर्यंत होईल, कारण चित्रपटाचा बजेट 100 कोटी आहे. पण 100 कोटी हा VFX वरती गेला आहे की नाही मला माहिती नाही, कारण खूप मोठी स्टारकास्ट आहे. संजय दत्त, अभिषेक बच्चन आहे, रितेश देशमुख, जेनेली आहे, भाग्यश्री आहे, अमोल गुप्ते आहे, बोमन इराणी आहे, कारण खूप मोठी, फरदीन खान, खूप मोठी स्टारकास्ट आहे. तर 100 कोटीमधले अर्ध्याहून जास्त कोटी तिथे गेले असे मला वाटतं. प्लस सलमान खानचा केमिओ आहे असं ऐकलंय, पण तो इथे पैसे घेणार नाही सलमान खान नाही. सो मला वाटतं की प्रोडक्शन आणि हे बघता VFXचा बजेट मला खूप कमी वाटतो आहे, कारण VFX मला तेवढं इम्पॅक्टफुल नाही वाटलं. कारण टीझर आणि ट्रेलरमध्ये VFX तुमचं जास्त इम्पॅक्टफुल असेल तर ऑडियन्स थिएटरमध्ये येण्यासाठी खूप उत्सुक होतं. टीझरमध्ये VFX मला खूप लॅकिंग वाटलं. जस्ट लाईक आदिपुरुष. मला आदिपुरुष कम्पेअर करायचं नाही, पण मला खूप लॅकिंग वाटलं VFXमध्ये, VFX डिपार्टमेंटमध्ये हा टीझर. त्याच्यानंतर BGM खूप भारी आहे. अजय अतुलची BGM आहे, म्हणजे आपलं जे हवं होतं ते मला भेटलं आपल्याला. अजय अतुलची BGM या मूवीमध्ये आहे, म्हणजे थिएटरमध्ये त्याचा एक्सप्रेस बाप असणार आहे. आणि ऑब्व्हियसली बजेटचा अर्धा पैसा अजय अतुल पण घेतला कारण त्याचा BGM ते म्युझिक करताना खूप जास्त चार्ज करतात, कारण तसे ते काम पण करतात म्हणून ऑब्व्हियसली. सो ऑब्व्हियसली ते एक आपल्याला खूप प्लस पॉईंट, पॉझिटिव्ह पॉईंट त्यात भेटणार आहे. निगेटिव्ह पॉईंट ह्याच्यात मला पॉझिटिव्ह जास्त निगेटिव्ह पॉईंट दिसतात टीझरमध्ये. सांगतो का? पॉझिटिव्हमध्ये बघायला गेलो तर मला प्रोडक्शन व्हॅल्यू खूप मोठी वाटली. सेट डिझाईन, सेटअप जो होता खूप मोठा होता, खूप चांगला होता, बघायला खूप चांगला वाटला. ॲक्शन सिक्वेन्स, ॲक्शन कोरिओग्राफी खूप चांगली आहे, चांगल्या पद्धतीने केली आहे ती. ॲक्शनमध्ये ना रॉनेस खूप मिसिंग आहे. जेव्हा आपण बोलतो हँड टू हँड कॉम्पॅक्ट आहे ना, तिथे आपल्याला खूप हँड टू हँड कॉम्पॅक्ट रॉ दिसला प्रॉपर ना, खूप बरं वाटतं. ह्याच्यात ना थोडं जम्प फाईट्स आहेत खूप जास्त दिसतात. आय होप की मूवीमध्ये जम्प फाईट्स किंवा अनवॉन्टेड जम्प फाईट्स नसली पाहिजे, कारण ज्यावेळी तुम्ही मूवी रॉ फाईट दाखवता, म्हणजे छावा असो किंवा ह्याच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांवरती कुठलेही चित्रपट बनले आहेत, तर त्यामुळे रॉ फाईट असेल ना, ते खूप बघायला खूप नजरेस चांगलं वाटतं. ज्या तुम्ही खूप अनवॉन्टेड जम्प फाईट्स घेता, अनवॉन्टेड बोलतात ना ग्लॅमर फाईट करताना, तर तिथे खूपदा तुम्ही त्याचा जो एसेन्स असतो त्या फाईटचा तो काढून टाकता. या मूवीमध्ये मला टीझरमध्ये थोडे जम्प फाईट्स दिसले, पण आय होप ते फक्त जस्ट फॉर ग्लॅमर थोडे ॲड केले असतील, जास्त नसतील ते. निगेटिव्ह पॉईंट बघायला गेलो तर पहिली गोष्ट स्टारकास्ट मोठी आहे, इन हाऊस प्रोडक्शन आहे, म्हणून रितेश देशमुख यांनी जेनेलियाला घेतलं. पण जेनेलियाची मराठी जी आहे ना, ती तेवढी इम्पॅक्टफुल नाही आहे अजून. पण तिची मराठी म्हणजे कतरिनाची हिंदी अशी वाटते, जी अजून सुधारतेच आहे. तशी ती मराठी आहे. आय एम नॉट सेईंग एनिथिंग. मला काय असं हे द्वेष नाही. जेने खूप चांगली दिसते त्या भूमिकेमध्ये, सईबाईची भूमिकेमध्ये जेने खूप सुंदर वाटते, खूप निरागस वाटते, जशी पाहिजे तशीच आहे ती. फक्त त्यांची मराठी जी भाषा आहे ना, तिथे अजून ब्रशिंग हवी होती. तर ते डबमध्ये मला वाटतं करून घेते ब्रशिंग, कारण जो आपण उच्चार करतो त्यामध्ये स्पेसिंग असतो ना मराठी भाषेमध्ये, तो तिचा थोडा लॅक होतो आहे. त्याची रितेशने आता हे काम केलं पाहिजे. रितेशबद्दल बोललं गेलं तर जेव्हा बोलतो राजा शिवछत्रपती, आपण जेव्हा म्हणतो शिवछत्रपती पहिला की आपण डोक्यात पहिलं म्हणजे चिन्मय मांडलेकर येतो, त्याच्यानंतर शरद केळकर हे नाव प्रॉमिनंटली डोक्यात आपलं येतं, आणि त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज बोलतो आपलं कुठे ना कुठे विकी कौशल पण येतो, कारण त्यांनी एक रॉनेस आणली होती भूमिकेमध्ये. रितेश देशमुख खूप खूप सुंदर ॲक्टर आहे, खूप चांगला नट आहे, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये मला तो अजिबात नाही आवडला. का मी सांगतो. रितेश तुम्ही डोळे बघितले ना, तर खूप काम एक्सपोजरवर माणूस आहे. त्याचं ॲक्टिंग प्रेफरन्स सांगत नाही, ॲक्टिंग खूप चांगली त्यांनी केली, कुठलीही भूमिका करत असो. त्याच्या पहिल्या भूमिकेमुळे ह्या भूमिकेमध्ये इम्पॅक्ट होतोय की काही नाही आहे. एक फेस स्ट्रक्चर असतं, म्हणजे रितेश देशमुख बघितल्यानंतर खूप शांत माणूस आहे, काम एक्सपोजरवाला आहे, त्याला काम भूमिका करायला असे तो चांगला वाटतो. त्याचा चेहरा, डोळ्यामध्ये त्याच्या ना तो राग नाही आहे, खूप शांतता आहे.
चेहऱ्यावरती खूप शांतता आहे, आट्या पण नाहीये ते डोक्यावरती प्रॉपर. तो असं खूप खूप शांत निरागस माणूस वाटतो. म्हणून तो आणि जिनीला खूप चांगल्या वाटतात का दोघं शांत काम एक्सपोजरल माणसं आहेत. ह्याच्या आधी जी भूमिका केल्या चिन्मय मांडलेकरनी, शरद केळकर या किंवा विकी कौशलनी, त्याच्या चेहऱ्यावरती तो रिजिडनेस होता. रिजिडनेस म्हणजे खूप असा तो एक अभाव होता. म्हणजे एक तो तो राग थोडासा हलका दिसत होता, की म्हणजे असं बघून समजतं की या त्यांनी ना खूप लढाया लढल्या आहेत. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जे बाहेर दौऱ्यावर जायचे, जाऊन लढाई करायचे, चेहऱ्यावर तो रॉनेस, तो ग्रिटी फील होता, तो दिसला पाहिजे. त्यात थोडा काम एक्सपोजर आणि तो ग्रिटी फील, म्हणजे काम एक्सपोजरचं किंग आहे, खूप शांत आहे, पण तरी लढाई पण तेवढे लढल्या आहेत, तो त्या चेहऱ्यावरती दिसतो. तसं आपल्याला चिन्मय मांडलेकर, विकी कौशल, शरद केळकर ह्यांच्या भूमिकेत दिसल्या होत्या. तर चेहरा त्याचा थोडा रॉ आणि तो ग्रिटी आहे. त्यात एक्सपोजर, काम एक्सपोजर पण आहे, कारण तर दोन्ही भूमिका ते बॅलन्स केलं होतं, दोन्ही एक्सप्रेशन्स. पण त्यांची बॉडी तेवढी जास्त एकदम होतं ना, रांगडी आहे, रांगडी बॉडी लागते. रितेशची बॉडी दुसऱ्या पॉईंट ठेवूया, पण तो चेहरा जो आहे ना, त्यात ग्रिटी आणि रांगडा फील जो असतो तो नाही आहे रितेशच्या त्या भूमिकेमध्ये. म्हणजे कुठे ना कुठे तो खूप काम आणि कंपोज वाटतो. असं वाटतं की ते एसी मधून बाहेर होऊन त्याने तो सीन केलाय. त्यात कुठे ना कुठे तो रॉनेस आणि ग्रिटीनेस खूप लॅकिंग आहे. आणि खरं आय वॉज एक्सायटेड की यार रितेश देशमुख त्यांनी खूप चांगले मूवी केल्या आधी. त्यांनी वेड बनवलाय, खूप चांगला मूवी केलाय, डायरेक्शन चांगला होता, तो बजेट पण चांगला ठेवतो तो. मला माहिती होतं की यार तो चांगला काम करणार, डायरेक्टर चांगला काम करेल, तो चांगले कॅमेराज आणेल, चांगला टेक्निकल सेटअप आणेल, खूप चांगला ग्रँड करेल तो. पण कुठे ना कुठे यार तो राजा शिवछत्रपती म्हणून लॅक होतो आहे. या मूवीची हिस्ट्री बघायला गेलं तर हा मूवी ऍक्च्युली 3 पार्ट में बनना होता. बाळ शिवाजी, राजा शिवाजी आणि छत्रपती शिवाजी असे 3 पार्ट बनणार होते. आणि ह्याचे डायरेक्टर नागार्जुन मंजुळे बनणार होते. ज्यात पहिला बाळ शिवाजी मध्ये आपला शिवाजी महाराजांचं बाल पण दिसणार होतं, ज्यात त्यांची आई, त्यांचे गुरु जे होते ते कसे शिवाजी महाराज तिथे ते घडले, लहानपणी ज्यांना घडवलं कसं गेलं होतं ते दिसणार. राजा शिवाजीमध्ये आपल्याला दिसणार होते की ते जस्ट टीनेजर आणि ह्याच्यात आले, त्यांनी कसे मग माणसं एक गोळा करायला लागले, त्यांनी कसे गड जिंकले आपल्या युतीने, ते दिसणार होते. छत्रपती शिवाजी महाराजमध्ये आपल्याला ते छत्रपती बनले, लोकांचे छत्रपती बनले, हे दिसणार होतं. हे 3 पार्ट मध्ये बनणार होता मूवी. नागार्जुन मंजुळे आणि रितेशमध्ये काय ते क्रिएटिव्ह डिफरन्स झाली, कारण हा मूवी खूप टाइम बनतच होता. कारण हे आपलं ऐकत होतं आपण, खूप 4-5 वर्ष आपण ऐकतोच की हा चित्रपट बनतं म्हणून. मग नंतर ऐकायला आलं की त्यांचे क्रिएटिव्ह डिफरन्स झाले, म्हणून नागराज मंजुळे यांनी हात पाठी घेतला. आणि त्याच्यानंतर जो कॉन्सेप्ट होता त्याचे राईट्स IP तर रितेशकडे होते आय गेस, कारण युनिव्हर्सल स्टोरी आहे, कोणी करू शकतो असं काय नाही की एकाची कॉपीराईट आहे. रितेशनी तो राजा शिवाजी म्हणून जो स्क्रिप्ट बनली होती, त्यांनी ती स्क्रिप्ट वाटतं त्यांनी किंवा तिन्ही स्क्रिप्टला अमॅलगेम कल्मिनेट करून त्यांनी एकत्र आणून ती पूर्ण एक मूवी बनवली असेल ही मला वाटतं. पण कमिंग टू द पॉइंट, छत्रपती शिवाजी महाराज म्हणून किंवा राजा शिवाजी म्हणून किंवा शिवाजी महाराज म्हणून मला कुठेही रितेश देशमुख त्या भूमिकेत योग्य वाटत नाही आहे. आय डोंट वॉन्ट टू हर्ट एनीवन्स फिलिंग्स, बट हा प्रत्येकाला छत्रपती शिवाजी महाराज बनावं असं वाटतं, त्या भूमिकेत राहावं असं वाटतं. मराठी माणूस म्हणून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज देवत आहे आपलं, आणि त्यांची भूमिका साकारणं म्हणजे आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. पण मराठी म्हणून आम्ही जेव्हा चित्रपट बघतो तर आम्हाला छत्रपती शिवाजी म्हणून कोणातरी असं पाहायचं असतं जो ती भूमिका कॅरी करेल. आम्हाला असं नाही की आम्हाला शाहरुखला नाही बघायचं छत्रपती शिवाजी महाराज म्हणून, किंवा आम्हाला सलमानला नाही बघायचं, ऋतिकला नाही बघायचं छत्रपती शिवाजी महाराज बघून. आम्हाला असं माणूस बघायचा आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांचा जो एसेन्स तो कॅरी करता येईल. कधी कधी मध्येच रामचरणचा पण फोटो येत होता छत्रपती शिवाजी महाराज म्हणून, तिथे ते कुठे ना कुठे बोलतात ना सूट होत होते, कारण तो रॉनेस आहे. आता ऋषभ शेट्टीला पण छत्रपती शिवाजी महाराज म्हणून आणतायत त्याच्या नवीन चित्रपटमध्ये. तो आता फर्स्ट लुक तर आला नाही त्याचा प्रॉपरली, पण आलं की समजे तो कशी कॅरी करते, कारण मराठी माणसासाठी छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक दैवत आहे. आणि जो पण ती भूमिका करणार त्यात त्याला माहिती पाहिजे की यार तो खूप मोठा एक खूप मोठं एक ओझं नाही, एक ड्युटी आहे त्याच्यावरती की ती भूमिका चांगली कॅरी करणं. ह्याच्या आधी ज्यांनी भूमिका केली आहे, म्हणजे खूप स्टार्टिंगला बोललो आपण जुन्या ह्याच्यामध्ये आय गेस ओमपुरी की नष्ट यांनी केले होते छत्रपती महाराज DD नॅशनलमध्ये. त्याच्यानंतर महेश मांजरेकरांनी केलेली भूमिका एकदा मी शिवाजीराजे भोसले बोलतो ज्याच्यामध्ये, त्यात ते एवढे सूट झाले नव्हते, पण तेव्हा जस्ट तो कॉन्सेप्ट चांगला होता म्हणून तो पचला गेला.
त्याच्यानंतर चिन्मय मांडलेकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका खूप चांगली केली आहे. शरद केळकर यांनी खूप चांगल्या पद्धतीने रंगवली. विकी कौशल यांनी संभाजी महाराजांची भूमिका केली, पण त्यात तो जो लुक होता, तो रॉनेस होता, तो एवढा सूट झाला की तो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत पण चांगला वाटेल विकी कौशल, असं आपल्याला माहिती आहे. पुढे आता अक्षय कुमार हे करण्याचं ऐकलं आहे मी. अक्षय कुमार कसा वाटते काय माहिती, पण हा अक्षयमध्ये पण रिजिडनेस आणि रॉनेस आहे, तोही कॅरी करू शकतो. सो अशी आहेत माणसं, सगळ्यांना करायचं आहे, पण ही जी भूमिका आहे ना ती खूप महत्त्वाची आहे. आणि जस्ट मला वाटतं एक रोल करावं म्हणून मी केलं पाहिजे असं नाही आहे. प्रत्येक भूमिका करताना आपल्याला बघितलं पाहिजे की त्या भूमिकेमध्ये तो कॅरेक्टर सूट होतो की नाही. आणि मला असं वाटतं की कुठे ना कुठे नागराज मंजुळेला वाटलं असेल की अरे किती रितेश देशमुख म्हणून सूट होत नाही आहे, तर आपण त्याला बाहेर काढून दुसऱ्याला घेऊ, असं कुठे ना कुठे झालं असेल मला वाटतं. त्या पॉईंट ऑफ व्ह्यू मध्ये त्यांचा रिफ्ट झाला आणि ते बाहेर निघाले. कारण एवढा मोठ्या किंवा काय वेगळं पाहू शकतं की नागराज मंजुळेला वेगळ्या पॉईंटने करायचं असेल, रितेशला वेगळं करायचं काय होऊ शकतं. पण हा नागराज मंजुळेने केला असता चित्रपट तर खूप वेगळाच बनला असता माहिती आपल्याला. पण रितेशने केलं आहे त्याचंही डायरेक्शन पॉईंट ऑफ व्ह्यूने बोलतो चांगला असेल. या पिक्चर VFX वर लायकिंग आहे, बजेट आहे त्या मूवीला, प्रोडक्शन चांगला वाटतंय. फक्त यार हीच एक आहे की मूवीचा VFX अजून चांगला, जर आपल्याला रितेशला पचवायचं असेल छत्रपती शिवाजी महाराज म्हणून, तर रितेशनी बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप चांगल्या केल्या पाहिजे. म्हणजे आपण कुठलीतरी एक गोष्ट ओव्हरशॅडो होते ना, म्हणजे एक गोष्ट निगेटिव्ह, एका पॉझिटिव्हच्या ढिगाऱ्यामध्ये एक निगेटिव्ह गोष्ट लपली जाते, असं आपण करू शकतो की मूवी एवढा चांगला बनवला. म्हणजे प्रोडक्शन व्हॅल्यू चांगली आहे, VFX बाप आहे, म्युझिक बाप आहे, ऍक्टिंग सगळ्यांची चांगली आहे. कुठे ना कुठे मग रितेश देशमुख ॲज शिवाजी महाराज जो सूट होत नव्हता तो पण कुठे ना कुठे सूट होईल आणि पब्लिक ॲक्सेप्ट करतील, प्रोव्हायडेड बाकीच्या गोष्टी खूप म्हणजे खूप चांगल्या असल्या पाहिजे. सो हा माझा व्ह्यू आहे. बाय द वे दुसऱ्याचा व्ह्यू वेगळा असू शकतो. माणसांना काही त्याचे मोठे फॅन्स आहेत त्यांना आवडलं पाहिजे, काय खूप जणांना आवडला पण असेल यार त्याचा लुक. माझा व्ह्यू जो आहे तो माझा आहे, पर्सनली माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये आहे. तर नो हेट टू एनीवन, बट हां कुठे ना कुठे थोडं लॅकिंग मला वाटलं. पण आय होप ट्रेलर जेव्हा येईल ट्रेलरमध्ये आपल्याला खूप डिटेलमध्ये समजेल. नाही मूवी रिलीज झाल्यावरती आय होप की त्याचा VFX एवढा बाप असेल, बोललो एवढे पॉझिटिव्ह पॉईंट असेल की यार एक तो निगेटिव्ह पॉईंट जो आहे रितेश देशमुख ॲज छत्रपती शिवाजी महाराज जो सूट होत नाही टीझरमध्ये आता, तो कुठे ना कुठे मूवीमध्ये खूप चांगला वाटेल. सो बघू आता मूवी आला ट्रेलर की कळेल आपल्याला कसं काय ते. सो दिस वॉज माय टेक. तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. व्हिडिओ आपण भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.